आतापर्यंत बुलढाण्याचे आजी माजी आमदार भांडत होते, मात्र आता नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आजी माजी आमदारांच्या पत्नीसुद्धा एकमेका विरोधामध्ये राजकीय मैदानात उतरले आहेत। आपण जर पाहिलं तर बुलढाण्याचे जे आमदार आहेत संजय गायकवाड आणि माजी आमदार विजयराज शिंदे जे भाजपाचे सध्या जिल्हाध्यक्ष आहेत, या दोघांचं राजकीय वैर जे आहे ते सर्वश्रुत आहे। एवढंच नाही तर जे काँग्रेसचे शहराध्यक्ष आहेत दत्ता काकस, त्यांचं सुद्धा आमदार संजय गायकवाड यांच्यासोबत राजकीय वैर आहे, कट्टर वैर आहे। मात्र या तीनही नेत्यांच्या, विशेषतः दोनही आजी माजी आमदारांच्या पत्नी ज्या आहेत त्या सध्या राजकीय मैदानात उतरलेल्या आहेत, त्याही पदर खेचून। आमदार संजय गायकवाड यांची पत्नी पूजा गायकवाड यांना शिवसेनेकडनं नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली आहे, तर माजी आमदार विजयराज शिंदे जे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्या पत्नी अर्पिता शिंदे यांना सुद्धा भाजपाकडनं उमेदवारी नगराध्यक्षपदाची देण्यात आली आहे। तर काँग्रेसचे जे शहराध्यक्ष आहेत दत्ता काकस यांची पत्नीसुद्धा लक्ष्मी काकस यांना सुद्धा या नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली। मात्र या तीनही उमेदवारांचं जे उमेदवारांच्या पतीचं एकमेकाविरोधामध्ये राजकीय कट्टर वैर आहे। आतापर्यंत हे नेते जे आहेत म्हणजे आजी माजी आमदार विशेषतः या दोघेही आतापर्यंत भांडत आलेले आहेत, हे सर्वस्वी झाले। मात्र आता यांच्या पत्नीसुद्धा आता राजकीय मैदानात उतरल्या आहेत। त्यातही काँग्रेसचे जे शहराध्यक्ष आहेत दत्ता काकस यांची पत्नीसुद्धा या राजकीय आखाड्यात उतरली। मात्र आता बुलढाणेकर म्हणजे बुलढाणा शहरातील जे मतदार आहेत ते या तीनही उमेदवारांना कशा प्रकारे साथ देतात, कोणाला निवडून देतात आणि नगराध्यक्ष कोणाला बसवतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। कॅमेरामन निलेश देशमुखचा गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।